त्या विटा पुढे गेल्या कुठे? कोणाचे बंगले झाले, कोणाची घरं झाली, त्याच्यात ही चोरी झाली. त्याच्यानंतर राम मंदिर, रामाच्या नावानं सत्यनारायणाची पूजा ठेवून वर्गण्या गोळा केल्या गेल्या. तेही आम्ही त्यांच्याबरोबर करायला होतो. ते पैसे गेले कुठे? आता याच्यामध्ये एक जरी मुस्लिम सापडला असता तर आज या लोकांनी देशामध्ये हैदोस मांडला असता. अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं या देशातल्या सर्व समाजातल्या सर्व नागरिकांची इच्छा होती आणि सर्व नागरिकांनी या राम मंदिराकरता आपली वर्गणी दिलेली आहे. तुम्ही वर्गणीमध्ये बघा, त्याच्यामध्ये हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, जैन आहेत, बौद्ध आहेत, सर्व धर्मीय लोकांनी राम मंदिर होण्याकरता वर्गणी दिलेली आहे. हे लक्षात घ्या. मतं फक्त कोणाला देतात? बीजेपीला. पण वर्गणी मात्र सगळ्या लोकांकडनं गोळा करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. हे मी दाव्यानं सांगतो, पुराव्यानिशी सांगतो. ज्या वेळेला 1990च्या दशकामध्ये राम मंदिर बांधण्याकरता म्हणून विटा गोळा केल्या, की ज्या गोळा करण्यामध्ये आम्ही होतो त्यांच्याबरोबर, त्या विटा पुढे गेल्या कुठे? कोणाचे बंगले झाले, कोणाची घरं झाली, त्याच्यात ही चोरी झाली. त्याच्यानंतर राम मंदिर, रामाच्या नावानं सत्यनारायणाची पूजा ठेवून वर्गण्या गोळा केल्या गेल्या. तेही आम्ही त्यांच्याबरोबर करायला होतो. ते पैसे गेले कुठे? त्याच्यानंतर रामाच्या नावानं घराघरातून धान्य गोळा केलं आणि राम खिचडी वाटली गेली. त्याच्यामध्येही आम्ही यांच्याबरोबर काम करायला होतो. पण त्याच्यामधून जमलेलं धान्य आणि पैसे गेले कुठे? याचा अर्थ ही जी चोरी आहे, ही चोरी 25-30 वर्षापासून सुरू झालेली आहे. आज या राम मंदिराच्या या सगळ्या न्यासामध्ये, या कमिटीमध्ये कोणाच्या विचारांचे लोक आहेत, कोणत्या संघटनेचे लोक आहेत? आता याच्यामध्ये एक जरी मुस्लिम सापडला असता तर आज या लोकांनी देशामध्ये हैदोस मांडला असता. पण चोरी करणं हा यांचा पहिल्यापासूनचाच स्थायी भाव आहे आणि म्हणून कुंपणच शेत खातंय, चौकीदारच चोरी करतायत, हे यातून स्पष्ट झालं. आणि म्हणून यांनी रामाला सोडलं नाही, हे कोणालाही सोडणार नाही. असं आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. मला एक कळत नाही की इकडे तर म्हणता उद्धव साहेबांचा पक्ष संपला, इकडे तर म्हणता उद्धव साहेब घरातून बाहेर पडत नाही, इकडे तर म्हणता उद्धव साहेबांचा दौरा वांजोटा आहे. मग एवढं सगळं ज्या दौऱ्यामुळे ज्या नेत्याच्या हातात काहीच नाही, त्याची प्रत्येक पक्षातला माणूस दखल का घेतोय? याचा अर्थ उद्धव साहेब ठाकरे हे जळी स्थळी काष्टी पाषाणी विरोधकांच्या नजरेसमोर दिसतात. आणि म्हणून उद्धव साहेबांनी गेली 10 वर्ष विरोधक कितीही त्यांच्यावर टीका करू देत, पण 10 वर्षामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी या लोकांची झोप खराब केलेली आहे, या लोकांची झोप उडवलेली आहे. आणि म्हणून उद्धव साहेब कितीही उद्धव साहेबांच्यावर टीका केली तरी उद्धव साहेबांचं नाव घेतल्याशिवाय हे राजकारण करू शकत नाही, हे महाराष्ट्राला माहीत आहे.